फुटबॉलच्या दुनियामधला बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डोला कोण नाही ओळखत। पोर्तुगालमध्ये जन्मलेल्या या खिलाडीने जगभरात एवढी इज्जत कमवली आहे, तेवढी इज्जत आजपर्यंत कोणत्या पण फुटबॉल प्लेयरने नाही कमवली। पण एवढा पैसा असून सुद्धा रोनाल्डो सारखा साधा माणूस आजपर्यंत पैदा नाही झाला। ज्या टाइम मध्ये लोक जातीवाद करत आहे, त्या टाइम मध्ये रोनाल्डो सारखा खिलाडी त्यांच्या विरुद्ध उभं राहून त्यांना सपोर्ट करतो आहे। रोनाल्डोने केलेले गोल्स आणि फुटबॉल मधले रेकॉर्ड्स ते आपल्या जागी आहे, पण एक गोष्ट आहे जे त्याला वेगळं बनवती, ते आहे त्यांचे ॲटिट्यूड। काय चांगलं आहे आणि काय चुकीचं आहे ते लगेच ओळखून घेता। 2021च्या वेळेस एका स्पीच मध्ये रोनाल्डो समोर कोको कोलाचे बॉटल ठेवले होते। त्यांनी ते साईडला ठेवले कारण ते कोणत्या पण प्रोडक्टला प्रमोट नाही करत जे लोकांसाठी नुकसान करेल, आणि असं करताच कोको कोलाचे स्टॉक खाली पडले, म्हणजे करोडोचं नुकसान झालं। आणि हाच तो स्वभाव आहे जो मुसलमान लोकांना सुद्धा सपोर्ट करतो। जेव्हा फिलिस्तीनच्या आझादीचं समर्थन केलं, पोर्तुगालचा फेमस खिलाडी नेहमी मुसलमान लोकांना सपोर्ट करतो। 2018 मध्ये रोनाल्डोनी फिलिस्तीनच्या मुलांना $1.5 मिलियन चॅरिटीमध्ये दिले। त्याआधी सुद्धा 2016 मध्ये फिलिस्तीनच्या समर्थनच नाही तर गाझाच्या हॉस्पिटलला सुद्धा गेले होते आणि तिकडच्या लोकांशी बोलले। रोनाल्डोची ओळख एक दुसऱ्या फुटबॉलर्स पेक्षा वेगळी आहे, आणि का लोक ह्यांना एवढे पसंत करता त्याचं मागं पण एक छानसं कारण आहे। बोलतं की रोनाल्डोनी लहानपणी दारूमुळे आपल्या वडिलांना गमावलं होतं, मग त्यांनी शपथ घेतली की जिंदगीभर अशा गोष्टींचा विरोध करेल। तेव्हापासून रोनाल्डोनी आजपर्यंत कधी दारू नाही पिली ना कधी प्रचार केला। रोनाल्डोचं बोलणं आहे की त्यांचे फॅन्स त्यांच्यासाठी परिवारासारखे आहे, आणि अशा कंपनीची ॲड कधी नाही करणार ज्याच्याने लोक आजारी पडेल। आजच्या टाइममध्ये असे कमी लोक आहे जे पैशांचा विचार करता, अशा ॲड्स नाही करत। रोनाल्डो बाकी मुद्द्यांवरही बोलता आणि सगळं सच्चाईसाठी करता। इस्रायल फिलिस्तीनवर फिलिस्तीनचं समर्थन केलं आपण बघू शकतो। कधी ते फिलिस्तीनचा झेंडा हातात घेऊन उभा आहे, तर कधी सोशल मीडियावरती पोस्ट आणि ट्वीट शेअर करता। 2013 मध्ये इस्रायल आणि पोर्तुगालची एका मॅचमध्ये रोनाल्डोनी हिस्सा घेतला होता, पण इस्रायलच्या अधिकाऱ्यांसोबत हात सुद्धा नाही मिळवला, आणि मॅचच्या एंडमध्ये इस्रायलच्या खिलाडींनी त्यांच्याकडून गिफ्ट म्हणून टी शर्ट मागितले तर त्याला सुद्धा विरोध दिला, म्हणजे इस्रायलला ते काही सपोर्ट करत नाही। रोनाल्डोचा हा नकार फिलिस्तीनसाठी सपोर्ट होता, आणि त्यासाठी होता की इस्रायल लोक जे लोकांवरती जुलूम करायचे। 2013 मध्ये रोनाल्डोनी युनिसेफ सोबत सेव्ह द चिल्ड्रन अभियान चालवलं, ज्याच्यात गरीब देशांचे मुलांसाठी शिक्षणाचा प्रचार केला, आणि ह्या अभियानमुळे खूप सारे स्कूल खोलले। तुम्हाला ऐकून हैराणी होईल की 2012 मध्ये रोनाल्डोनी फिलिस्तीनच्या गरीब मुलांसाठी आपलं युरोपियन बूटला निलाम केलं। रोनाल्डोनी फिलिस्तीनसाठी $1.5 बिलियन मध्ये हा बूट विकला होता। त्यामुळे जी इज्जत रोनाल्डोची आहे तो कोणता पण फुटबॉल प्लेअर नाही कमवू शकत। रोनाल्डो बद्दल नेहमी सोशल मीडियावर बोलता की मुस्लिमचा अभ्यास करत आहे, तेव्हापासून ते सौदी अरबच्या अल नसर क्लबला जोडले आहे, तेव्हापासून मुस्लिमांचा खास प्रभाव दिसतो आहे। त्यात सौदीच्या खूप फंक्शनमध्ये मुस्लिम ड्रेस पण घातलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला रोनाल्डो आवडतो का मेसी आवडतो कमेंट करा, आणि आपल्या बर्वेस टीव्हीला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।